आता आपण काय करूया, एक एक डेफिसिट किंवा एक एक प्रकारची तूट समजून घेऊया. चालेल. चला, सगळ्यात पहिली प्रकारची तूट आहे ती आहे महसुली तूट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रेव्हेन्यू डेफिसिट. तुमचा चार्ट आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमचा चार्ट काढून पहा किंवा तुमचा चार्ट ओपन करा. माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी तो चार्ट लिहून काढायला हवं तर लेक्चर पॉज करा आणि तुम्ही तो चार्ट सगळ्यात अगोदर लिहून काढा. आता बघा, तुमचा जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये मी तुम्हाला इथं थोडक्यात लिहून दाखवतो. हा समजा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पामध्ये या बाजूला कमाई आहे आणि या बाजूला खर्च आहे. बरोबर, आठवतं? अर्थसंकल्प यामध्ये अलीकडच्या बाजूला सरकारची कमाई आहे, या बाजूला सरकारचा खर्च आहे. कमाई दोन प्रकारची आहे. एक आहे महसुली कमाई आणि दुसरी आहे भांडवली कमाई. करेक्ट आहे? मी हे पण शिकवलं होतं. महसुली कमाई म्हणजे काय? जी कमाई शॉर्ट टर्म असते, जी कमाई सरकारला थोड्या थोड्या टाइम इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते, त्या कमाईला आपण महसुली कमाई असं म्हणतो. दुसरं आहे भांडवली कमाई. भांडवली कमाई म्हणजे काय? जी कमाई लॉंग टर्म असते, जी कमाई ॲट वन शॉट मिळते, तिला आपण भांडवली कमाई असं म्हणतो. सेम खर्च सुद्धा दोन प्रकारचा असतो. एक असतो महसुली खर्च आणि दुसरा असतो भांडवली खर्च. बरोबर आहे? दुसरा असतो भांडवली खर्च आणि याच्या खाली मग बाकीच्या सगळे हेड आपण टाकलेले असतात. मग महसुली तूट म्हणजे काय? ते तर सोपा कन्सेप्ट आहे. महसुली तूट म्हणजे महसुली कमाई आणि महसुली खर्च यांच्यामधील तफावत. जेव्हा तुमचा महसुली खर्च हा महसुली कमाईपेक्षा जास्त असतो, जेव्हा तुमचा महसुली खर्च हा महसुली कमाईपेक्षा जास्त असतो, त्याला आपण महसुली तूट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट हा शब्द वापरतो. बरोबर आहे? आता पहा, महसुली खर्चामध्ये मी काय काय सांगितलं. लोकांच्या सॅलरी आल्या, सरकारनं दिलेलं व्याज आलं, सरकारनं भरलेली फीस, सरकारनं भरलेला फाईन, सरकारचा मेंटेनन्सवरचा खर्च, सरकारचा कन्झम्पशनवरचा खर्च. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की महसुली खर्च हा चांगला नसतो. महसुली खर्च हा अनुत्पादक असतो. महसुली खर्चामधनं कोणतंही भांडवल निर्मिती होत नाही. महसुली खर्चामधनं कोणत्याही कॅपिटल असेटचं क्रिएशन होत नाही. बरोबर, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. याचा अर्थ काय होतो? सरकारचा महसुली खर्च जास्त आहे, याचा साधा सोपा सरळ अर्थ काय होतो? यामध्ये सरळ सरळ सरकारचा अनुत्पादक खर्च वाढलाय असा अर्थ निघतो आणि महसुली तूट वाढणं चांगलं नाही. पहा, महसुली खर्च वजा महसुली कमाई. बरोबर आहे? महसुली तूट वाढली असता सरकारचा अनुत्पादक खर्च म्हणजे काय? नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर वाढतो आणि हा आपल्या इकॉनॉमीसाठी चांगला नसतो. म्हणजे थोडक्यात काय करते? सरकार जे पैसे खर्च करते, हे पैसे सरकार भांडवल निर्मितीसाठी खर्च न करता काही पॉप्युलिस्ट मेजर, सबसिडी देणं असेल, अनुदान देणं असेल किंवा आणखीन तुमचा डिफेन्सवरचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टींवर खर्च करतं, ज्यामधनं रोजगार निर्मिती होत नाही, भांडवल निर्मिती होत नाही, पायाभूत सुविधांची निर्मिती होत नाही किंवा ज्यामधनं दीर्घकालीन असेट निर्माण होत नाहीत, दीर्घकालीन मालमत्ता निर्माण होत नाहीत. यामुळे महसुली तूट जास्त असणं चांगलं नाही, ते इकॉनॉमीसाठी घातक आहे. राहील लक्षात? त्यामुळं फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट जे मी तुम्हाला शिकवणार आहे, FRBM कायद्यानं सांगितलेलं आहे की महसुली तूट ही 0% असावी. कितीवर असावी? महसुली तूट ही 0% असावी असं त्यांनी सुचवलेलं आहे. कळला पहिला कन्सेप्ट? हा पहिला कन्सेप्ट आहे महसुली तूट. सोपा कन्सेप्ट आहे. महसुली खर्च आणि महसुली कमाई यामधील जी तफावत आहे त्याला आपण महसुली तूट असं म्हणतो. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवा, महसुली तूट ही चांगली नसते. महसुली तुटीमधनं आपला अनुत्पादक खर्च वाढतो, जो इकॉनॉमीसाठी वाईट असतो. त्यामुळे महसुली तूट ही वाईट असते, हे लक्षात ठेवा. चालेल? ठीक आहे. हा झाला महसुली तूट.